हे बरं झालं पाणी आणलंस, दे जरा मला. दुश्मनाला पण मेल्यानंतर पाणी देतात. मी तर एवढी चांगली बाई आहे तरी असं वागतेस माझ्यासोबत. सारंगची तब्येत कशी आहे आता? बरं आहे का जरा? नाही, अजून शुद्धीवर नाही आलाय तो. आणि आई कुठे आहेत ग? आज मीटिंग होती खूप इम्पॉर्टंट ऑफिसमध्ये. ऑफिसला पण नाही आल्या त्या. कुठे गेल्यात? बाहेर गेल्यात कुठेतरी. हो, पण कुठे गेल्यात काही सांगितलं का तुला? मी त्यांना विचारत नाही कधी जाताना कुठे जात आहेत त्या. त्यांनी काही सांगितलं नाही मला बाहेर जाताना. विचारलंस तरी तुला कुठे सांगणार आहेत ते काही? ओटी एवढ्या महत्वाच्या मीटिंगला नव्हत्या, घरातही नाहीये. म्हणजे मला असं वाटतंय त्या सावलीला भेटायला गेल्या असतील. गेल्याही असतील, कारण मीच त्यांना म्हणाले होते सारंगसाठी तुम्हाला तिच्याकडे जावंच लागेल. पण आता माहिती नाही काय करतायत. जसं की तू सांगितलं आणि त्यांनी लगेच ऐकलं. असो, जरी तू सांगितलं असशील तरी चांगलंच सांगितलंयस. आणि चुकून त्यांनी तुझं ऐकलं असेल तर करेक्ट केलंय. आजी पण तीच इच्छा आहे, सावलीने या घरात यावं. सारंगची जी काही अवस्था आहे ती आता सावलीच नीट करू शकते. सावली आली की त्याला आपोआप बरं वाटेल. फक्त आईने त्यांचा इगो बाजूला ठेवून तिला आणलं पाहिजे. बाप रे मोनिका, तुला कधीपासून ग सारंगची एवढी काळजी वाटायला लागली? कालपर्यंत तू त्या तुम्हाला टॉन्ट्स मारून मारून दमत नाहीस ना अजिबात? सारंग धीर आहे माझा, मला सुद्धा काळजी आहे त्याची. तो असं बेडवर पडून राहिलेला मला नाही बघवत. जीव तुटतो माझा. मला काळजी आहे ग माझ्या घरच्यांची सगळ्या. आई थँक्यू. सावली काय म्हणाली आई? तुला कोणी सांगितलं मी सावलीकडे गेले होते? त्यात कळण्यासारखं काय आई? तुम्ही घरात सुद्धा नव्हतात, मीटिंगला सुद्धा गेला नाहीत ऑफिसला. मग साहजिक आहे ना सावलीकडेच गेले असणार. आई सांगा ना, काय म्हणाली सावली? नकार दिलाय वाटतं. म्हणजे आई, तुम्ही तिला आपल्या घरी यायला सांगितलं असेल आणि ती नाही म्हणाली असेल तर तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका. कारण मी जेवढं ऐकलं ना तेवढं या घरातल्या माणसांमुळे सावलीचं मन खूप दुखावलं गेलंय. त्यामुळे ती नाही म्हणत असेल. तुम्ही ना पुन्हा एकदा छान पद्धतीने अजून तिची समजूत काढा. कारण नाही, आपलं काही इम्पॉर्टंट नाही एवढं, पण सारंगला आता तिची सगळ्यात जास्त गरज आहे. सावली आली ना की सारंगला लगेच बरं वाटेल. मला काय वाटतंय, तुम्ही ना जरा सारंगसाठी एकदा तिची माफीच मागा बरं, म्हणजे ती लगेच आपल्या घरी येईल. मी तिची माफी? मोनिका, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? मी माफी मागू? आई पण चुकीचं काय आहे त्यात? तू तर प्लीज काही बोलूच नको समृद्धा. तू विसरलीस? त्या पोरीने फक्त माझ्या सारंगचं नाही, तुझं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुझं बाळ गेलं त्या पोरीमुळे. तुझा संसार मोडला तिच्याचमुळे. माझ्या घरच्यांना त्या पोरीने खूप त्रास दिलाय. माझा जीव गेला तरी सुद्धा चालेल, पण मी माफी मागणार नाही. अच्छा, म्हणजे सारंगचा जीव गेला तर चालेल? काय बोलतेस तू अमृता? कळतंय का तुला काही? आणि तुला काय वाटतं, या सगळ्याचा मी विचार केला नाही? मी या सगळ्याचा विचार करूनच मग तिच्याकडे गेले. मी बोलून बघितलंय तिच्याशी. ह्या उपर तिची मर्जी. तिला यायचं असेल तर ती येईल, नाहीतर येणार नाही. मला तिची मेहरबानी नकोय. मी बघेन माझ्या लेकाला कसं बरं करायचं ते. माफी म्हणे. चहा घे थोडा. नको आहे बाबा मला. साऊ, अशी दगड होऊन बसण्याने प्रश्न नाही सुटणार बाळा. भावा, तुम्हाला का कळत नाहीये?
त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी स्वतःला नाही माफ करू शकणार. रात्रीपासून तेच विचार येतात माझ्या डोक्यात. म्हणून सांगतो, निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. एकीकडे तू दिलेलं वचन आणि एकीकडे सारंग, त्याचा जीव. मला सांग, या दोन पैकी कुठल्या गोष्टीचं ओझं तुला जास्त जड जाईल? फक्त तेवढंच असतं ना बाबा, तर एका सेकंदाचाही विचार न करता धावत त्यांच्याकडे गेले असते. पण आता माझ्यासोबत माझा अबीर पण त्यांच्या घरात जाणार. आणि तुम्हाला आठवतंय ना वाढदिवसा दिवशी जे काही घडलं, मी तरी नाही विसरू शकणार आहे ते कधीच. आणि सगळ्यात मोठी भीती काय सांगू, ज्या माणसाने मला वचन दिलं होतं की अबीरच्या केसालाही धक्का नाही लागू देणार, तोच माणूस आज अंथरुणावर खिळून पडलाय. मी कोणाच्या भरोश्यावर अबीरला त्या घरात घेऊन जाऊ? तिलोत्तमा, बाबा काय बोलताय तुम्ही? ज्या बाईने मला घराबाहेर काढलं होतं, तिच्या मनात माझ्याबद्दल विष भरलंय, तिच्या भरोश्यावर मी माझ्या मुलाला पाठवू? सावली, शांतपणे विचार कर ना. ती पण शेवटी एक आई आहे. तिच्या मुलाच्या जीवावर बेतलं तर आली ना तुझ्या दाराशी. स्वतःचा अहंकार, स्वाभिमान बाजूला ठेवून पुढे येणं तिच्यासाठी पण सोपं नव्हतं, तरी आली, कारण शेवटी ती पण आई आहे. एक लक्षात ठेव, जोपर्यंत सारंग पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत ती अबीरच्या केसालाही धक्का लावणार नाही. तू फक्त सारंगचा विचार कर, त्याला तुझी गरज आहे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये बाबा, त्यांचं लग्न झालंय ना आता, त्यांची बायको आहे, हसतं खेळतं कुटुंब आहे, मग ह्या अवस्थेत असताना सुद्धा ते फक्त माझंच का नाव घेत आहेत? यावरूनच समजायला हवं ना. तुझं शुद्धीत असताना त्यानं तुझं नाव घेतलं असतं तर कदाचित आपण काहीतरी वेगळा अर्थ काढू शकलो असतो. पण मरणाच्या दारात उभा असूनही तुझं फक्त तुझं नाव घेतोय, तर विचार कर, त्याच्या मनात फक्त तू आणि तू जिवंत आहेस. मला कळतंय त्या घरात जाणं तुझ्यासाठी अवघड आहे, पण स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून, स्वतःला दिलेला शब्द मोडून तुला सारंगसाठी त्या घरात जावं लागणार. कारण सगळ्या जगाला जरी फसवलं तरी तू स्वतःच्या मनाला नाही फसवू शकणार, ज्या मनात सारंग आहे. बबलू काका, किती दिवस असंच चालणार रे? बाबा पूर्णपणे कधी बरा होणार आहे? ओय बाळा, मी पण वाट बघतोय बाबा बरा व्हायचा. आता बघ, मी औषध आणलीत ना, मग लवकर बरा होणार. ते थोड्या वेळात ना डॉक्टर येणारच आहेत. तू डायरेक्ट विचार ना त्यांना. डॉक्टर येऊन पण काय करतील? औषधं देऊन देऊन थकले असतील ते. असं का बोलतेस? तुला माहितीये बाबाला औषधापेक्षा कोणाची जास्त गरज आहे? तो सारखं सावली टीचरचं नाव घेतोय. सावली टीचरच बाबाला बरं करू शकतात. हे मला कळतंय ओवी, पण सावली टीचर इथे येणार कशी? आणणार कसं आपण? का नाही आणणार? तुम्ही कोण बोलवत नाहीये म्हणून. आजचे दिवस मी वाट बघेन. बाबाची तब्येत सुधारली नाही तर मी स्वतः जाऊन सावली टीचरला इकडे आणेन.